महाराजांना सांगून त्यामध्ये आणतो, पण आप्पामुळं मला ते शक्य होईना आज. आणि त्यामुळं चला ठीक आहे, 15 मिनिट आपल्या हातात आहेत. किती घाई होऊ द्या, मी अगदी वेळेत आपल्याला घेऊन येतो, काही अडचण होणार नाही. कारण मी वेळेला महत्त्व देतोय, मला वेळ चांगली लक्षात येते. रात्री कितीही उशीर झाला तरी कार्यक्रमाला मला कधी उशीर नसतो आणि कधीच कुठल्या गोष्टीत माझ्याकडनं वेळेला कार्यक्रमात मागं पुढं होत नाही. चला आपण चिंतन करतोय, याच्यामध्ये कालेच्या बाबतीतला एक विषय पूर्ण करून आपण समारोपाकडे येणार आहोत. यामध्ये वारकरी संप्रदायात काला हा चरित्राच्या माध्यमातून मांडला जातो. कृष्ण परमात्म्याचा जन्म हा मथुरेमध्ये झाला. देव गोकुळामध्ये प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतरचं वातावरण गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या. नर नारी गोकुळातलं वातावरण सगळं बदलून गेलं. प्रत्येकाला वाटायला लागलं आपण जाऊन देवाच्या अंगसंगाने राहावं, देवाच्या जवळ राहावं, देवाच्या सानिध्यामध्ये राहावं, देवाच्या सेवेमध्ये राहावं, असं प्रत्येक गवळण आणि प्रत्येक गोपाळांना त्या ठिकाणी वाटायला लागलं. कारण देवाच्या दर्शनाचा विचार मांडत असताना एक श्लोक आपल्याला पाहायला मिळतो. भिद्यते हृदय ग्रंथी. हृदय ग्रंथीचं भेदन हे देवदर्शनाने होतं. हृदय ग्रंथी कर्मनाश या श्लोकाचं स्पष्टीकरण 3-4 चरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अनंत जन्मीचे विसरलो दुःख नामदेवराय सांगतात. मागील परिहार पुढे हे तुकोबाराय सांगतात. देवदर्शनाचा हा परिणाम आहे आणि म्हणून गवळणींना वाटायला लागला आपण जाऊन देवाचं दर्शन घ्यावं, देवाच्या दर्शनामध्ये आपण आपला काळ घालवावा. यामध्ये चिंतन मांडत असताना कालेच्या चरित्रामध्ये आपण प्राधान्याने हे पाहतो की कृष्ण परमात्म्याने यशोदा मातेला काला दिला, नंद बाबांना काला दिला, नवे नवे यशोदा मातेकडं असलेल्या सर्व गायींना काला दिला, त्या गायींच्या माध्यमातून तिथं असलेल्या वासरांना काला दिला आणि यशोदा मातेच्या वाड्यातून देव गोकुळातल्या गवळणी आणि गोपाळांकडे निघाले. तिथल्या गवळणींना काला दिला, तिथल्या गोपाळांना काला दिला. गवळणींकडे जात असताना कृष्ण परमात्मा गवळणींकडे जाऊन त्यांनी काला म्हणतो दही दूध तूप लोणी वगैरे मागावं. मागून मिळत नसेल तर हट्ट करावा, हट्ट करून मिळत नसेल तर भांडण करावं, भांडण करून पण मिळत नसेल तर सगळ्याला माहिती आहे चोरून घ्यावं. पण हे फक्त देवानीच करावं, आपण नाही. चोरून घ्यावं काय? जिलेबी. चोरून घ्यावं काय? आपण फक्त सेवा चोरून घ्यावी, नामस्मरण चोरून घ्यावं. आपण सेवा चोरावी, नक्की चोरावी, नाम चोरावं, भजन चोरावं, पण आपण इतर गोष्टीकडे जास्त लक्ष देतो. बघा, देवाने गवळणींकडून चोरून घेताना सुद्धा काही गवळणींना वाटायला लागलं आमच्याकडं चोरी करायला आला नाही म्हणून देवाकडं जाऊन देवाला भांडून सांगावं आमचा नंबर लागला नाही. काही काही जण चाल म्हणायला भांडण करून चाल घेतात. आम्हाला चाल अजून दिली नाही. कसा टाळ घ्यायचा? 8-8 किलोमीटरवरून आलो, काही टाळ घेऊन उभा राहिला आलो का? फक्त उभा राहण्यासाठी वगैरे वगैरे काही जणांचं म्हणणं असतं. आणि त्या भूमिकेमध्ये आपण पाहतो की देवाने चोरी केली, पण कशाची चोरी केली? दुधाची, दह्याची, तुपाची, लोण्याची चोरी नव्हे, तर ती चित्ताची चोरी केली. चैतन्य चोरीले माझे, चैतन्य चोरीले अवघे पारुषले दीन देह. देवानं चित्ताची चोरी करावी. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरली. चित्त हरण केलं, पण चित्त कोणतं हरण केलं? आणि चित्तच
का हरण केलं विठ्ठला. विठ्ठला 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 बघा, आपण चित्ताचा विचार करत असताना यामध्ये चित्तच का चोरलं? आपल्या अंतःकरणामध्ये मन, बुद्धी आणि चित्त हे 3 इंद्रिय अवयव स्वीकारले. मन चोरलं नाही, बुद्धी चोरली नाही, चित्तच का चोरलं गेलं? आणि त्या दृष्टीने विचार करत असताना बघा, मनाचा विचार वेगळा आहे, बुद्धीचा विचार वेगळा आहे आणि चित्ताचा विचार वेगळा आहे. चित्ताचं वर्णन करत असताना मृदू सभाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त तोचे साधू ओळखावा. बघा, देवानी लोण्यासारखं चित्त चोरलं. अशा अनेक गवळणींच्या घरी जाऊन चोरी केली म्हणून अनेक गवळणींच्या तक्रारी येऊ लागल्या. गवळणी सांगते गाराने रात्री आले चक्रपाणी. अनेक गवळणी तक्रारी मांडू लागल्या. पहिली आली, दुसरी आली, तिसरी आली. प्रत्येकीनं आपापली तक्रार मांडली. परंतु या तक्रारी मांडल्यानंतर यशोदा मातेनं सुरुवातीला कृष्ण परमात्म्याला समजावून सांगितलं, बदल झाला नाही. उखळाला बांधून शिक्षा केली, बदल झाला नाही. गणपतीला नवस केला, बदल झाला नाही. म्हणून यशोदा मातेनं ही तक्रार नंदबाबांना सांगितली. नंदबाबांनी कृष्ण परमात्म्याला सांगितलं, उद्यापासून गावात थांबायचं नाही. उद्यापासून आता पंढरपुरात. पण ही सगळी मंडळी भाग्यवान आहेत. आमचे मोरे गुरुजी गावातनं निघाले की पंढरपुरात. मी परवाच म्हटलं त्यांना, तुम्ही भाऊंच्यामुळं पंढरपुरात इतकी सेवा घडतीये, इतकी सेवा घडतीये. खरंच ही या मंडळींचा हेवा वाटतो की हे देवाच्या अगदी जवळ आहेत आणि त्याचा लाभ घेतात. जवळ असणं वेगळं आणि लाभ घेणं वेगळं. जवळ असून लाभ घेणारी ही सगळी मंडळी आहेत. या महाराज, या या इथे या. कदम महाराज आलेले आहेत, बसा. आपण चिंतन करतोय, समारोपाकडं आलोय. या समारोपाच्या माध्यमातून विचार मांडत असताना कदम महाराज घाटणेकर यांचं इथं स्वागत करतो. चला ठीक आहे, आपण चिंतन करतोय याच्यामध्ये नंदबाबांनी सांगितलं उद्यापासून गावात थांबायचं नाही. आणि त्यामध्ये सगळ्यांनी आपापल्या गायी घेतल्या, शिदोरी घेतली, यमुनेच्या तीरावर आले, गाई चराईला सोडल्या, शिदोरी एका झाडाखाली ठेवली, खेळ खेळायला सुरुवात केली. त्यावेळेचे खेळ म्हणजे होतो तो हमामा, लगोरी, आट्यापाट्या, अनेक खेळ झाले. खेळ झाल्यानंतर गोपाळ म्हणायला लागले, खांदे भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. बघा, अशा पद्धतीने सगळे गोपाळ म्हणायला लागले. गोपाळांना देवाने एकत्रित केलं, सर्वांना सांगितलं, माझी जशी शिदोरी आहे तशी घेऊन या. देवाला भांडणारे भक्त होते, जसं मलाही काही जण भांडतात. आता काही जणाला वाटेल की महाराजाला पण भांडतात. आता मला भांडण्याचा प्रकार वेगळा असतो. जो प्रपंचासाठी भांडतो त्याला मी पुन्हा जन्मभरात बोलत नाही, आणि मी बोलणं बंद केलं हे त्याला पण कळू देत नाही. कौशल्याचा भाग आहे हा. पण सेवेसाठी परमार्थासाठी जर भांडलं तर नक्की त्यांना त्या सेवेवर आणून आरूढ करतो, त्यांना त्या सेवेकडं घेऊन येतो. कारण प्रपंचातला आमचा काही विषयच ठरत नाही. म्हणून लग्नाला भांडलं तर मी पुन्हा त्यांच्या पत्रिकेकडं सुद्धा लक्ष देत नाही. आणि मी माझ्या विचारावर ठाम आहे. कुणी कितीही कसाही कुठूनही आलं तरी मी माझ्या विचारात, माझ्या दृढतेमध्ये कधी बदल केला नाही आणि करणार सुद्धा. पांडुरंगाच्या समोर सांगतोय, त्यामुळं काही अडचण नाही. चला, आपण चिंतन करतोय. देवाला भांडणारे भक्त होते. देवाला सांगायला लागले, देवा तुला मात्र तू शिदोरी चांगली घेतली, आमाशी का दिली वांगोली रे कानोबा,
तुझी घोंगडी चांगली रे. काही माहीत नाही, जशी आहे तशी घ्यावी लागेल. सर्व शिदोरी एकत्रित केली, त्याचं मिश्रण केलं आणि मिश्रण